लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि 10 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात नाही जमा झाले पैसे आणि याचं कारण एक समोर आलेलं आहे आणि ते कारण पूर्ण करण्यासाठी या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते बँकेत जमा करावे लागणार आहे. तरच आपल्याला या योजनेचे पैसे मिळणार आहेत. तर ते नेमके डॉक्युमेंट्स कोणते आहे, त्यानंतर नेमकं कारण काय आहे, की ज्यामुळे आपल्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे आपण वेळ घालवणार नाही. फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपला हा प्रॉब्लेम सुटणार आहे आणि आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे. तर बघूया पुढील व्हिडिओ. तर लाडक्या बहिणींनो, आपण बघा या ठिकाणी लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर आलेलो आहे आणि या वेबसाईटवर आपल्याला कळणार आहे की नेमकं आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे का जमा होऊ शकलेले नाही आणि ज्या महिला भगिनींच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले होते तर ते पैसे कॅन्सल का झालेले आहेत, ते पैसे महिला भगिनींना का मिळालेले नाही, तर याची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्यानंतर जे कारण आलेलं आहे समोर की या कारणामुळे आपल्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही आणि जे काही पैसे जमा झालेले होते तर ते कॅन्सल झालेले होते. तर ते कारण आता आपल्याला नेमकं बघायचं आहे आपल्या लॉग इन मध्ये जाऊन. तर या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा अर्जदार लॉग इनचं ऑप्शन दिसून येत आहे. तर या ऑप्शनला आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्याला लॉग इन होता येईल. तर करूया आपण क्लिक. बघा, त्याला क्लिक केल्यानंतर परत एक नवीन पेज ओपन झालेलं आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येईल आता आपल्याला या ठिकाणी लॉग इनचं ऑप्शन दिसत आहे. या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाईप करायचा आहे, त्यानंतर या ठिकाणी आपला पासवर्ड टाईप करायचा आहे आणि हा जो कॅप्चा या ठिकाणी दिलेला आहे तर तो या ठिकाणी आपल्याला टाईप करायचा आहे. तर आता अगोदर आपण हे सगळं टाईप करूया या ठिकाणी. आता सिक्युरिटी पर्पजसाठी मी हे सगळ्या गोष्टी हाईड केलेल्या आहे. आता ही सगळी माहिती भरल्यानंतर या ठिकाणी हे जे काही लॉग इनचं ऑप्शन आहे बघा, तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि याला क्लिक केल्यानंतर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण या वेबसाईटच्या लॉग इन मध्ये लॉग इन झालेलो आहे. लॉग इन झाल्यानंतर तर या ठिकाणी बघा लाडक्या बहिणींनो, हे जे ऑप्शन आहे ऍप्लिकेशन मेड अर्लियर, तर या ऑप्शनच्या द्वारे आपण आपल्या फॉर्मची सद्यस्थिती काय आहे तर ते जाणून घेऊ शकतो आणि नेमकं काय प्रॉब्लेम्स आलेला आहे की आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नाही. त्याचबरोबर ज्या महिला भगिनींच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे तर ते नेमके किती झालेले आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी कळणार आहे. त्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला आपल्या फॉर्मची सद्यस्थिती कळणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला नेम देण्यात आलेला आहे, त्यानंतर आपला ऍप्लिकेशन नंबर आहे, त्यानंतर या ठिकाणी फोटो दिसत आहे, त्यानंतर ऍप्लिकेशन स्टेटस दिसत आहे, त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचा एक ऑप्शन आलेला आहे आणि समोर एक ऍक्शन म्हणून ऑप्शन आलेला आहे. तर बघा आपला जो काही फॉर्म आहे, तर बघा या ठिकाणी या लाडक्या बहिणीचा जो काही फॉर्म आहे तर तो या ठिकाणी अप्रूव्ह झालेला आहे, म्हणजे फॉर्म हा मंजूर आहे. त्यानंतर पुढे ऑप्शन आलेला आहे की संजय गांधी निराधार योजना, तर या योजनेसाठी आपण अप्लाय केलेला आहे का, तर या ठिकाणी जर त्या योजनेचाही आपण लाभ घेत असाल तर या ठिकाणी होऊ शकते यस येऊ शकते, परंतु या महिला भगिनीने या ठिकाणी फक्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठीच अप्लाय केलेला होता, म्हणून या ठिकाणी हे जे काही ऑप्शन आलेलं आहे तर ते नोचं ऑप्शन आलेलं आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, पुढे हे जे ऍक्शनचं ऑप्शन दिसत आहे तर यामध्ये हा जो बॉक्स आहे
तर याला आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्या खात्यावर पैसे जमा झालेत किंवा नाही, आणि जर झाले असतील तर किती हप्ते जमा झालेले आहे, आणि जर जमा झालेले नसेल तर नेमकं कारण काय आहे, कशामुळे पैसे जमा होऊ शकलेले नाही, तर ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी कळणार आहे. तर आता आपण हे जे ऑप्शन आहे तर याला आपण क्लिक करूया. त्याला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी लाडक्या बहिणीनो आपल्याला दिसून येईल की आपल्या खात्यावर नेमके पैसे जमा झालेले आहेत किंवा नाही. आता या लाडक्या बहिणीचं सगळं मॅटर क्लिअर आहे, म्हणून या ठिकाणी ॲप्लिकेशन नेम, बेनिफिशरीज नेम, त्यानंतर बेनिफिशरीज बँक नेम म्हणजे लाभार्थ्याचं बँकेचं नाव, लाभार्थ्याचा अकाउंट नंबर, त्यानंतर ट्रान्झॅक्शन डेट म्हणजे कोणत्या तारखेला हप्ता जमा झाला, त्यानंतर या ठिकाणी रिमार्क्स आहे, तर तो रिमार्क्स नेमका काय आहे, अमाऊंट किती जमा झालेला आहे, आणि ट्रान्झॅक्शन स्टेटस काय आहे, तर त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर बघा यातील काही गोष्टी मी सिक्युरिटी पर्पज साठी हाईड केलेल्या आहे. तर आपल्याला सुद्धा आपल्या लॉग इन मध्ये जायचं आहे, आणि या वेबसाईटची लिंक आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला त्या लिंकला फक्त क्लिक करायचं आहे, म्हणजे आपल्याला या वेबसाईटवर येता येईल. आणि लाडक्या बहिणींनो इथंच आपल्याला कळणार आहे की नेमके आपल्या खात्यावर पैसे जमा झाले किंवा नाही, आणि जमा नसतील झाले तर नेमकं काय कारण आहे. दुसरीकडे कुठेच पाहण्याची गरज नाही. तर बघा या ठिकाणी या महिला भगिनींच्या खात्यावर 7,500 रुपये जमा झालेले आहे, आणि या ठिकाणी ट्रान्झॅक्शन स्टेटस पेड म्हणजे पैसे जमा झालेले आहेत अशा पद्धतीचं ग्रीन मध्ये पेड म्हणजे हिरव्या कलर मध्ये पेड 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 याचा अर्थ पैसे जमा झालेले आहे असा मेसेज आलेला आहे. आणि जर पैसे जमा झालेले नसते तर या ठिकाणी कॅन्सलचा ऑप्शन आलेला असतं रेड मध्ये. तर नेमकं एकदा बघून घ्या की या ठिकाणी आपल्या लॉग इन मध्ये नेमकं काय ऑप्शन आलेलं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट चेक करायची आहे की हा जो रिमार्क्स आहे बघा या ठिकाणी हा जो बॉक्स आहे तर या बॉक्समध्ये जे रिमार्कचा ऑप्शन आहे तर या ठिकाणी बघायचं आहे. तर या ठिकाणी आता या लाडक्या बहिणीच्या खात्यावर पैसे जमा झालेले होते म्हणून क्रेडिटचं ऑप्शन आलेलं आहे बघा. क्रेडिट म्हणजे जमा झाले. आणि ज्या महिला भगिनींच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नसेल तर या ठिकाणी आधार मॅपिंग असा रिमार्क आलेला आहे. बऱ्याच महिला भगिनींच्या खात्यावर आधार मॅपिंग न झाल्यामुळे हे पैसे कॅन्सल झालेले आहे अशी माहिती आलेली आहे. तर होऊ शकते एकदा आपण चेक करा आपल्या लॉग इन मध्ये जाऊन. या रिमार्क्स मध्ये निश्चित आपल्याला दिसून येईल की आपलं जे काही अकाउंट आहे तर ते त्याचं आधार सोबत मॅपिंग न झाल्यामुळे आपल्या खात्यावर हे पैसे आले होते परंतु ते कॅन्सल झालेले आहे. तर आता नेमकं आधार मॅपिंग कसं करायचं आहे, बऱ्याच लाडक्या बहिणींना खूप मोठा प्रश्न पडलेला आहे की आता आधार मॅपिंग म्हणजे नवीनच काय आहे आणि ते कसं करायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो आधार मॅपिंग मध्ये आपला जो काही आधार नंबर आहे तर तो बँक अकाउंटला लिंक करणे, त्याचबरोबर डीबीटीला लिंक करणे असा त्याचा अर्थ होतोय. आता ते नेमकं मॅपिंग कसं करायचं तर ते बघूया. तर या ठिकाणी बघा एक फॉर्म देण्यात आलेला आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये. तर त्या लिंकला क्लिक करा आणि हा फॉर्म डाउनलोड करून घ्या. आणि हा फॉर्म कसा भरायचा आहे तर याची माहिती मी या ठिकाणी देतो आपल्याला. त्यानंतर हा फॉर्म भरून याला आधार कार्ड जोडायचं आहे, आणि ज्या खात्यामध्ये आपलं बँक अकाउंट आहे तर तिथे तो फॉर्म जमा करायचा आहे. म्हणजे आपल्या आधारचं मॅपिंग या ठिकाणी होणार आहे. आणि या ठिकाणी बघा आपल्याला दिसून येईल की ॲप्लिकेशन्स फॉर लिंकिंग सीडिंग आधार नंबर अँड रिसिविंग डीबीटी बेनिफिट इंटू बँक अकाउंट NPCI मॅपिंग म्हणजे आपल्या आधारचं मॅपिंग करण्यासाठी हा फॉर्म आहे. तर आता सुरुवातीला फॉर्म भरत असताना नेमकं काय काय करायचं ते मी आपल्याला सांगतो. तर बघा या ठिकाणी आपलं बँक अकाउंट ज्या बँकेमध्ये आहे तर त्या ब्रँचचं या ठिकाणी नाव लिहायचं आहे. पेनानं आपण या ठिकाणी नाव लिहू शकतो. त्यानंतर या ठिकाणी बँकचं नाव लिहायचं आहे.
हे झाल्यानंतर या ठिकाणी दिनांक टाकायची आहे, दिनांक लिहायचा आहे. त्यानंतर आता या ठिकाणी हे जे ऑप्शन आहे अकाउंट नंबर, आपला जो अकाउंट नंबर आहे तर तो व्यवस्थित या ठिकाणी लिहायचा आहे. त्यानंतर बँकेमध्ये जे काही पासबुकवर आपलं नाव देण्यात आलेलं आहे अकाउंट नेम, तर ते या ठिकाणी लिहायचं आहे. तर हे अगदी काळजीपूर्वक लिहायचं आहे, अन्यथा प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर परत या ठिकाणी आपलं जे काही बँक अकाउंट नंबर आहे तर तो या ठिकाणी लिहायचा आहे. ते लिहिल्यानंतर या ठिकाणी काहीच करायचं नाही. आता या ठिकाणी हे जे ऑप्शन आहे सिग्नेचर थंब इम्प्रेशन ऑफ कस्टमर, तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, स्वतःची स्वाक्षरी करायची आहे, म्हणजे सही करायची आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना सही येत नसेल तर त्या लाडक्या बहिणी आपल्या डाव्या हाताचा जो काही अंगठा आहे तर तो या ठिकाणी अंगठा देऊ शकतात. तर अशा प्रकारे या ठिकाणी स्वाक्षरी करू शकता किंवा डाव्या हाताचा अंगठा द्यायचा आहे. ते झाल्यानंतर आता पुढे जाऊया आपण. नेमकं पुढे काय काय माहिती भरायची ते बघूया आपण. आता बघा या ठिकाणी सुरुवातीचं या ठिकाणी जर वाचता आलं तर सगळं वाचून घ्या, अन्यथा मी जे सांगतो त्याप्रमाणे करा. जास्त वाचण्याची गरज नाही आणि तेवढं अवघड पण नाही. तर आता हे सुरुवातीचं जे काही पहिलं ऑप्शन आहे की बुवा मला माझ्या अकाउंटचं मॅपिंग करायचं आहे, म्हणजे त्याला आधार लिंक करायचं आहे, जेणेकरून माझ्या खात्यावर गव्हर्नमेंटकडून येणारे जे काही सबसिडीज आहे, त्याचबरोबर विविध योजनांचे जे काही पैसे आहे तर ते माझ्या खात्यावर जमा व्हायला हवे. तर यासाठी हे जे पहिलं ऑप्शन आहे तर या ठिकाणी आपला जो काही अकाउंट नंबर आहे तो टाईप करायचा आहे किंवा अकाउंट नंबर या ठिकाणी लिहायचा आहे. एवढं करायचं आहे. बाकी हे ऑप्शन याला काहीच करायचं नाही, याला सुद्धा काहीच लिहायचं नाही या ठिकाणी, आणि इथे सुद्धा काहीच लिहायचं नाही. आणि हे झाल्यानंतर आता आपल्याला परत खाली यायचं आहे. स्क्रॉल करूया आपण. बघा खाली आलेलो आहे फॉर्मच्या. आता या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला परत आपलं नाव लिहायचं आहे. नाव लिहिल्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर लिहायचा आहे. मोबाईल नंबर लिहिल्यानंतर आपल्याकडे जर ईमेल आय डी असेल तर या ठिकाणी ईमेल आय डी टाकायचा आहे. आणि याच्यासोबत काय करायचंय बघा, या ठिकाणी आधार कार्डची जी काही झेरॉक्स कॉपी आहे तर ती या फॉर्म सोबत जोडायची आहे. आणि परत या ठिकाणी हे जे ऑप्शन आहे तर या ठिकाणी आपल्याला परत स्वाक्षरी करायची आहे, सही करायची आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींना सही येत नाही तर त्यांनी डाव्या हाताचा जो काही अंगठा आहे तर तो या ठिकाणी द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आपला आधार नंबर बँक अकाउंटला मॅपिंग करण्यासाठी, लिंक करण्यासाठी हा फॉर्म भरून देणं गरजेचं आहे. तर जवळपास 10 लाख महिला भगिनींचा हा इश्यू आलेला आहे की त्यांचं आधार मॅपिंग नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर आलेले पैसे जमा झालेले नाही, ते परत गेलेले आहे. आणि जे काही स्टेटस दाखवत आहे तर ते कॅन्सल असं स्टेटस दाखवत आहे. तर लाडक्या बहिणींनो, तात्काळ या पुढील 5 दिवसामध्ये आपल्याला हा जो फॉर्म देण्यात आलेला आहे तो फॉर्म भरायचा आहे. आणि तो फॉर्म आपल्याला बँकेमध्ये जमा करायचा आहे. तरच आपलं जे बँक अकाउंट आहे तर त्याच्यासोबत आधार लिंक होणार आहे आणि त्याचं NPCI मॅपिंग सुद्धा होणार आहे. आणि आधार मॅपिंग झाल्यानंतरच आपल्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहे. तर अशा प्रकारे महत्वाची माहिती या प्रॉब्लेम संदर्भात होती. त्यामुळे तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे आपल्याला हा फॉर्म भरून द्यायचा आहे. जर हा फॉर्म भरून आपण बँकमध्ये जमा केला नाही तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 1 रुपया पण आपल्याला मिळणार नाही. तर अशा प्रकारे महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भातील होती. त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.